नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी होती. कुणाच्याही मनामध्ये ही अपेक्षा नसेल की आज शिवसेनेची याचिका सुनावणीसाठी येईल म्हणून, कारण 40व्या क्रमांकावर ही याचिका सुनावणीसाठी होती. आजवर 10व्या 11व्या क्रमांकावर असताना सुद्धा कधी आपली याचिका सुनावणीसाठी येत नव्हती. 10व्या 11व्या क्रमांकावर. आणि आजवरच्या तारखांचा अभ्यास करता, कारण आपण सुद्धा आता वकीलच झालेलो आहोत, एवढा शिवसेनेच्या केसचा त्या तारखा पाठ झालेल्या आहेत, ते घटनाक्रम पाठ झालेले आहेत, त्या वकिलातीच्या साऱ्या प्रोसेस पाठ झालेल्या आहेत, सारं काही कळलेलं आहे. आजवरचा अनुभव पाहता 25व्याच्या पुढची म्हणजे 25व्या क्रमांकाच्या पुढची याचिका कधीही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी येतच नाही. फार क्वचित आल्या असतील कदाचित. आज 40व्या क्रमांकाची याचिका ही कशी सुनावणीसाठी येईल हाच प्रश्न होता, पण नेमकं घडलं उलट. आज याचिका सुनावणीसाठी आली आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या बाबतीत घडलेल्या आहेत. तुम्हा सर्वांच्या पहिल्या प्रश्नाला मी उत्तर देतो. आज ज्यावेळेस या याचिकेवर जवळपास तासभराची चर्चा झाली, जवळपास तासाभराची, या तासाभरामध्ये काय काय बोललं गेलं, स्वतः जस्टिस सूर्यकांत काय म्हणाले, स्वतः कपिल सिब्बल काय म्हणाले, मुकुल रोहतगी शिंदे टोळीचे वकील नेमके या बाबतीत काय म्हणाले, हे सर्व तुम्हा सर्वांसमोर ठेवेल. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. पण लक्षात घ्या, आजचे हे तासभराचे डिस्कशन, ही चर्चा अतिशय महत्वाची होती. कारण यामध्ये पहिल्यांदा असं जाणवलं की जस्टिस सूर्यकांत हे स्वतःहून म्हणतायत 3 तास नका घेऊ, तुम्ही 2 तास घ्या. आणि 2 तासामध्ये हा सबंध घटनाक्रम जो माझ्याच समोर घडलेला आहे, म्हणजे जस्टिस सूर्यकांत यांच्या समोरच तो घडलेला आहे, हा सबंध घटनाक्रम तुम्ही समराईज करा. त्यानंतर स्वतः कपिल सिब्बल यांनी ज्यावेळेस मला वाटतं जानेवारी 16, 2026 एक रेफरन्स दिला याच वर्षाच्या सुरुवातीचा, की आम्ही एक समरी तुमच्या सर्वांसमोर सबमिट केलेली आहे, ती समरी तुम्ही एकदा पाहावी, त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच कल्पना येईल हा सगळा घटनाक्रम कसा आहे ते. कारण जवळपास कित्येक म्हणजे 7, 8, 9 महिन्यांपासून मला वाटत नाही जस्टिस सूर्यकांत यांनी स्वतः ही केस पाहिली असेल म्हणून. आता कमीत कमी एक गोष्ट घडलेली आहे. पुढच्या 1-2 दिवसांमध्ये याची सलग सुनावणी चालेल, तशी तारीख मिळेल. आणि त्यानंतर आज जवळपास तासाभराची चर्चा झाल्यानंतर हे सगळं ठरलं गेलेलं आहे. स्वतः मुकुल रोहतगी यांनी थोडासा आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेल. ज्या व्हिडिओमध्ये संबंध म्हणजे आपण कसं करतो, ज्यावेळेस आपण या सगळ्यावर विश्लेषण करतो, आपण फक्त आपली बाजू ठेवतो, पण घटनाक्रम खऱ्या अर्थाने काय झाला होता, तिथे खऱ्या अर्थाने काय घडलं होतं, हे आपण कधी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. तो आज मी इथे करणार आहे. सगळ्यात प्रथम काय डिस्कशन झालं त्याचा हा एकदा व्हिडिओ पहा. Matter. These are separate. This is the Shiv Sena matter. That's the NCP matter. That's the NCP matter. 4248 is NCP matter. NCP matter. That's a different matter. That's where your lordship has granted some kind of an interim order. NCP. Your lordships said last time that the NCP matters are separated. One to follow the other. But they have to be heard on the same day. You said they are separated, follow but the will other. be heard on the same The day. lordships may see the last order, selective order. They said follow. Your 12th November 25 order may be seen. Yeah. 12th November 25 order may be seen now. If your lordship will see that order, 12th November 25. May I pass on, Lord, if you lordship? 12th November 25. Yeah, this is the order. I have it with me. Yes. Your lordship will find item 1 is a contempt, then rest of the matters. Having understood the nature of these matters, the Justice and Council will find there are 2 sets of petitions, namely matters between 2 groups of Shiv Sena political party, SLP 1644 and then 3997, and 2, the matters pertaining to the group in NCP political party, SLP 4248, 1182, 0
and 7957. There is a possibility of some of the issues being common overlapping. Hence, it is resolved that firstly arguments will commence in Sena Followed by NCP. That's correct. Yes, that's right. That's right. Then each party was allocated 3 hours, That's right. Yes. and that's how it is. And then 2 hours, etc., nodal council. So then what is the problem? All these matters are there today also. That NCP, which is to follow, is not listed. That doesn't matter, Manoj, because the NCP matter is somewhat different, Manoj, even though they are just some. This order, Mr. Sipal, SLP 1644 to 1662 Yes, are to be taken up first. that's correct. Yes, that's right. That's a we're ready, Manoj, as far as no issue at all. Somebody said that listing matters good. So we can start it now. Well, let's take the disqualification matter first then, Manoj. That's what that order 1644 to 1662. Yes, that's the disqualification matter. We have refiled our written submissions in this. We've given a Mr. May I suggest, Lordship, give us a clearer day. Not much time left in next week, the Constitution bench. After that, if Lordship give us at least a clear day, because it's 3 hours and 2 hours. Even if 3 hours is not given, smaller time is given, at least we have some clear day, we can start. Yes. That problem has not come for the last 1.5 years. Therefore, let's start. We will spend at least 1 hour today. We'll sit till 4:30. Very well. All right. Hmm? Be there. Let me know. Issues and Well, the broad issues are, Manoj, that there was, according to us, Manoj, under the 10th schedule, there was no split in the political party. The split was in the legislative party. Whereas there was a faction which was led by Uddhav Thackeray. Then, whereas the other faction, whereas they were taken to some other place outside of Mumbai, whereas Gujarat, whereas, and they said that they are splitting, and they got members of the Legislative Assembly to pass a resolution. Right, whereas our case is, whereas, that split cannot be recognized under the 10th schedule because under the 10th schedule there is no split now. Whereas it is only a question of merger. So whereas that merger must take place on the day when they went to Gujarat, because that's the relevant date for the purposes of the 10th schedule. It is their own case that there was no merger. Right, Manoj? Then they filed, Manoj, before the Election Commission a petition saying that they are the political party. Right, Manoj? That matter is still pending. Ultimately, the Commission decided, Manoj, against us as an interim matter. Your Lordship said that in the judgment of this court, your Lordships came to the conclusion that the Election Commission cannot decide on the disqualification only based on legislative majority. And the Election Commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your Lordship's order, that Constitution Bench order. So, therefore, that order has to go. And your Lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger. And therefore, they are not entitled to be members of the Legislative Assembly at all. Fortunately or unfortunately, that matter has never been decided. So they are continuing in government, which is why we've been saying, please hear the matter and decide this matter, Manoj. This is this very split matter, Manoj. Because but if this is decided, Manoj, in our favor or against us, whatever it is, then the consequential order will follow. But the symbol can't be decided first and the split will be decided later. That's the question, Manoj. find this matters of pending since 24. That's right, Manoj. That's why we were saying, Manoj, that please hear us on a given date, Manoj, and decide the matter.
majority, they are the party. How can the speaker say that? So therefore, let us start systematically. Somebody someday this will have to be heard. Correct, brother. So therefore, we have no problems with that. You are ready, and in total hour we are for all the matters. You tell us this matter, how much time you will take, and you can finish it. Well, I would say that I will take 2 hours in this matter. 2 hours, how can 2 hours be there? All right, you give me whatever time, I'll take that time. You can wind up very well in 1 hour. All right, 1 hour. All right, well, all right. Your lordship says so. I'll wind up in 1 hour. I've never extended. Do the star arguments. Main. Well, we have filed our written submissions, Manoj, quite frank. Supplement them with Yes. a detailed note. No issue, Manoj. I'll finish it in 1 hour. It's not really a very complicated matter. If you want today, we will grant you today. If you want on some other date, we will fix a date. Whatever way you want. It's up to your lordship, Manoj. Up to your lordship. If your lordship, I can start today, except that they will take time. Then there's no point, Manoj. Your lordship is sitting in constitutional bench. I can start today. So therefore, both of you decide it. Otherwise, I can start. Keep it a day after the CB. After next week, my lord, if the CB is over. After that, if your lordship will keep it, my lord, every day at 2 o'clock. We try, my lord, and conclude it. Because it's our case that in this matter, my lord, there is no split. It's an intra-party issue in which a new leadership emerged. That's our case. anyway, those are the tribal that's all. conditions. Correct, Manoj. Correct. That is it. My suggestion is not on a clearer day, at least at 2 o'clock, after the CB, my lord. We try and conclude it in an hour each. If that is what lord saying. It's not so difficult. Because ECI order is there. You will show it from. It's not an original matter. But from our side, we can continue on today, maybe if we don't get time tomorrow, then day after, or whenever we get at the earliest, we can start. But if you want a date of your choice, both of you. No, Manoj, I might rather start then, Manoj, if this is the case. Because if your lordships are continuing tomorrow, Manoj, fine. We'll continue. Continuing, yes, but if we get to my tomorrow, we will hear tomorrow also. If we get a time, after 2-3 days, we will hear 2-3 days. Whenever we get time. Manoj, may I suggest this? There is a summary note. Manoj, there is a written submission. There is a summary note. If your lordships goes through it, Manoj, it will take us no time at all. Where is that somebody? Filed on 16th of January. This 15th of January. 16th, in item 40, yes. We filed it on 16th of January. You also. Where is that note? Shant Patil. Yes, correct. So, Mr. Sipal, you want us to go through it first and then again? It's better, Manoj, because you'll get an idea, Manoj, as to what the matter is out, what the conspector says. It'll be easier for me to convince your lordships, Manoj, one way or the other. At the outset pointed out that the summary of written submissions, the latest summary of written submissions, dated 16 January 26, has been filed on 20th January 2026, which is on record. He submits that you may first go through the summary of written submissions, these written submissions followed by the oral arguments. Yes. As requested, post the matter on Swanshudev, the register directly to send But give us some clear time, Manoj. That's all our request is.
well in advance. If you have also seen That my note was ready. I'm not sure if it is filed, but I will ensure without it the is students also may file their notes Will have that. recently while that may also be be circulated. camp purposes. Post this matter on Sudhet at 2 p.m. Grateful. Yeah, that's fine. That's fine. My lord will give the date depending on the calendar. 2 p.m. Yes. Find out a date. Deeply. Just 2 p.m. then you can start and maybe that by 3:30 maximum you can wind up. That's fair enough. It's fair enough. Deeply obliged. Grateful, very grateful. तुम्ही पाहिलं असाल ज्यावेळेस कपिल सिब्बल हे आताच याच्यावर चर्चा व्हावी किंबहुना याच्यावर कमीत कमी सुरुवात व्हावी आणि जस्टिस सूर्यकांत हे सुद्धा पॉझिटिव्ह दिसले. ते म्हणाले आपण आता तासाभराचं डिस्कशन करू शकतो. तुम्ही पहा ती क्लिप इंग्रजीमध्ये जरी असली तरी तुम्ही तिला पुन्हा एकदा पहा. ते म्हणतायत वी कॅन स्टार्ट आर्ग्युमेंट नाऊ ऍटलीस्ट फॉर 1 hour वी कॅन डिस्कस नाऊ. म्हणजे ते स्वतः सुद्धा सांगतात की आपण कमीत कमी आता 1 तास देऊयात आणि त्यानंतर पुढच्या वेळेस आपण याची सलग सुनावणी घेऊयात आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट ठेवा. कारण बऱ्यापैकी सगळ्या सबमिशन झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी ठेवल्या गेलेल्या आहेत. जस्टिस सूर्यकांत यांना ज्यावेळेस जस्टिस सूर्यकांत यांनी विचारलं तुम्हाला किती वेळ लागेल, ते म्हणाले संपूर्ण आर्ग्युमेंट मला पुन्हा ठेवण्यासाठी कमीत कमी 3 तासांचा अवधी लागेल. ज्यावेळेस कपिल सिब्बल असं म्हणाले त्यावेळेस जस्टिस सूर्यकांत म्हणाले 3 तास मी देऊ शकणार नाही, तुम्ही 2 तासात किंवा 1 ते 2 तासाच्या आतमध्ये हे तुमचं आर्ग्युमेंट संपवा. मी त्यांचंही आर्ग्युमेंट घेईल आणि लवकरात लवकर याच्यावर आपण एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचू. त्यावेळेस जो व्हिडिओ तुम्ही मगाशी बघितला त्यात तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा. कपिल सिब्बल यांनी अतिशय चाणाक्षपणे एक गोष्ट समोर ठेवली, ती म्हणजे डिफेक्शन पक्षांतरबंदी या कायद्याच्या अंतर्गत, अँटी डिफेक्शन याच्या अंतर्गत यांनी जो पळकुटेपणा केलाय त्याला प्राधान्यक्रम 1 देण्यात यावा. किती? प्राधान्यक्रम 1. आणि ज्यावेळेस हा स्प्लिटचा विषय येईल तो प्राधान्यक्रम 2 असावा. ह्याचं कारण तुम्हाला सगळ्यात स्पष्टपणे सांगतो. मगाशी मुकुल रोहतगी त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. मुकुल रोहतगी बोलता बोलता काय म्हणाले की माय लॉर्ड हा विषय स्प्लिटचा नाहीच आहे. बघा डोकं पहा किती शार्प डोकं आहे. माय लॉर्ड हा विषय स्प्लिटचा नाही, हा विषय पक्षांतर्गत असलेल्या वादाचा आहे. पक्षांतर्गत नेतृत्व बदल झालेला आहे. पक्षांतर्गत नेतृत्व बदल होऊन नवं नेतृत्व उदयास आलेलं आहे आणि नवं नेतृत्व आता त्याच पक्षामध्ये आहे. इथे कुठेही स्प्लिट झालेला नाही. मग याचा अर्थ काय होतो हे दाखवायचा प्रयत्न करतायत. शिवसेना जागेवर आहे, आतल्या आत वाद घडलेले आहेत, नेतृत्वामध्ये भांडणं झाली आणि तिथे नव्या नेतृत्वाने ती जागा घेतलेली आहे. पक्ष जागेवर आहे, पक्षाचे 2 तुकडे नाही. खरं तर या स्वतः मुकुल रोहतगी यांच्या ह्या विधानाला त्यांना बऱ्यापैकी आता कपिल सिब्बल त्यांनी हे जे पत्ता खोलायचा प्रयत्न केला ना, हा पत्ता त्यांना बऱ्यापैकी महागात पडणार आहे. कारण आजवर झालेले सबमिशन्स म्हणजे ज्यावेळेस जस्टिस चंद्रचूड यांच्या काळात जे 145 पानांचा जो निकाल लागला होता त्या 145च्या पानामध्ये ज्यावेळेस जस्टिस सूर्यकांत यांनी यांच्या साऱ्या आमदारांना घेतलं, सगळ्यांच्या ज्या चौकशा केल्या होत्या त्याच्यामध्ये स्प्लिट झालेला आहे हे निश्चित झालेलं आहे. आता त्याचा रेफरन्स पहिला इथे घेतला नाही. कारण स्प्लिट हे कशाच्या आधारावर केलं, ज्यावेळेस याच्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर ताशेरे ओढले की तुम्ही फक्त विधिमंडळातल्या संख्येवर तुम्ही स्प्लिट कसं काय ठरवता किंवा विधिमंडळातल्या संख्येवर तुम्ही पक्षाचं नाव चिन्ह कसं काय ठरवता किंवा पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करायच्या आधीच म्हणजे तुम्ही सिम्बॉल आधी देता आणि नंतर स्प्लिट ठरवता. या अनेक गोष्टींवर ताशेरे ओढलेले असताना आज हा व्यक्ती म्हणतोय मुकुल रोहतगी नावाचा, मला माहित नाही काय डोकं लावलं असेल. शेवटी ही मोठी माणसं, निष्णात वकील, आपण तर काय फक्त बघून एकलव्यासारखे ते बाण चालवायला शिकलोय. पण नेमकं आता ह्याच्यावर कपिल सिब्बल काय करणार आहेत ना ते पाहण्याचं उत्सुकतेचं ठरेल. कारण ह्यांनी ज्या प्रकारे नवा पैंत्रा आजमावायला सुरुवात केलेली आहे की माय लॉर्ड स्प्लिट नाहीये इथे, माय लॉर्ड हा पक्षांतर्गत वाद आहे, पक्षांतर्गत नवं नेतृत्व उदयास आलेलं आहे. तुम्ही तो मगाचा व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून शेवटाला पहा, त्याच्यामुळे तुम्हाला हा माणूस ते बोलताना दिसेल. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आज तसं पाहायला गेलं तर त्या दिल्लीतल्या प्रदूषणाच्या केसेस आज पहिल्या घेतल्या गेल्या. मी विचार करतोय कुत्र्याच्या, मांजरांच्या, लैंगिकवाल्यांच्या ह्या प्रदूषणाच्या ह्या सगळ्या केसेसला पहिलं प्राधान्य देण्यात येतं आणि ज्यावेळेस शिवसेनेसारख्या केसेसला इथे प्राधान्यक्रमच नाही. म्हणजे हे प्राधान्यक्रम कोण कुणाच्या हितून सुप्रीम डोक्यातून निघतो मला माहित नाही. तिथेही मोठा भ्रष्टाचार असणार म्हणा, जे काही असेल ते. पण आज जे काही घडलंय तिथे अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले
की डिस्क्वालिफिकेशन हा पहिला घेण्यात यावा, त्यातच मला कळालं की डिस्क्वालिफिकेशन पासून ह्याची सुरुवात झाली पाहिजे. सुरुवात जिथून या केसची घडली, हे स्प्लिट वगैरे हा नंतरचा पार्ट, पण डिस्क्वालिफिकेशन आमदारांची अपात्रता जर इथे भले तो अकॅडमिक निर्णय लागेल, पण अकॅडमिकच्या नंतर सुद्धा जर तिथे ती अपात्रता ठरली, भले ती लागू होऊ शकत नाही, रेट्रोस्पेक्टिव्ह लागू होऊ शकत नाही आता, पण तरी सुद्धा ती अपात्रता घडली तर त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींना त्याचा रेफरन्स देण्यात येऊ शकतो आणि तिथून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण सुरुवातीला हा 16चा जो आकडा आहे, हा 16चा आकडा जे आमदार फुटत होते, तो 16चा आकडा सुद्धा हा हळूहळू 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 गाठण्यात आला होता. जो आकडा मुळात हवा होता 26 ते 28चा, तो आकडा एकत्र गाठता आला नव्हता आणि तिथेच स्पष्टपणे होतं की ह्यांना मर्जर हे कंपल्सरी आहे. एखाद्या पक्षात तुम्हाला मर्जर, विलिनीकरण हे कंपल्सरी असताना सुद्धा अजूनही तुम्ही कुणाच्या आधारावर, कसल्या आधारावर, कुठल्या नियमावर तुम्ही सेपरेट घेऊन चाललेला आहात. राहिला प्रश्न अंतर्गत वादांचा वगैरे, मला आजही, मी तुम्हाला त्या दिवशी दाखवला एक व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस रामदास कदम आणि गजाभाऊ कीर्तीकर हे ज्यावेळेस ते अनुमोदन करतायत आणि पक्षातले ठराव पास करतायत, त्याच वेळेस आपण हे सारे पुरावे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा दिलेले आहेत. मला वाटतं अनिल परब साहेबांनी याच्यावर एक चांगलं प्रेझेंटेशन सुद्धा घेतलं होतं, आपण सर्वांनी ते पाहिलं असाल. पण विचार करा, हीच दोन व्यक्तिमत्व आज शिंदे गटामध्ये आहेत. शिंदे गटाने किती बारीक टेक्निकल अभ्यास केलाय बघा. उद्या कदाचित सगळे ह्या गोष्टींवर, टेक्निकल गोष्टींवर एखादी आर्ग्युमेंट करायची वेळ आली की बाबा हीच माणसं होती, ह्याच माणसांनी ते केलं, तर उद्या आमच्या माणसांवर दबाव होता वगैरे वगैरे सांगण्यासाठी सुद्धा शिंदे गट मागे पुढे पाहणार नाही. ही दोन माणसं आज बरोबर शिंदे गटामध्ये स्थिरावलेली आहेत. बाकी सगळी नेते मंडळी आज शिवसेनेत कायम आहेत, पण शिंदे गटामध्ये ही दोन माणसं गेलेली आहेत. हे ऑब्झर्व करा तुम्ही कधीतरी. आज हा सारा घटनाक्रम, पक्षप्रमुख या पदाची अमेंडमेंट, त्यानंतर करण्यात आलेले ठराव, युवासेना प्रमुखांना ज्यावेळेस नेते केलं गेलं शिवसेनेमध्ये आदित्य साहेबांना, त्याच वेळेस एकनाथ शिंदेना सुद्धा नेतेपदी याच महासभेने, याच पक्षाच्या सभेने त्यांची वर्णी लावली होती, सगळ्यांनी हात वर करून अनुमोदन दिलं होतं. त्यामुळे हे जितकं दिसतं तितकं सोपं नाही यांच्यासाठी सुद्धा. असो, अनेक गोष्टी आहेत. अगदी त्यांनी 12 नोव्हेंबरच्या ऑर्डरमध्ये काय काय गोष्टी घडल्या होत्या हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. फ्रॅक्शन कशा प्रकारे तयार झाले, कुठल्या फ्रॅक्शनचं काय महत्व होतं, कुठल्या फ्रॅक्शनचं काय म्हणणं होतं आणि कशा प्रकारे सुरत व्हाया गुवाहाटी, गोवा वगैरे हा प्रवास झाला, हे सगळं त्यांनी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपण मगाशी पाहिलात हे सगळं त्यावेळेसचे महाराष्ट्रातील वातावरण आणि त्यावेळेस एक गोष्ट जी सगळ्यात चांगली झाली होती की आमच्या जीवाला धोका होता वगैरे हे सांगण्याचा प्रयत्न. एकाच्याही घरावर हल्ला झाला नव्हता, एकाच्याही परिवारावर हल्ला झाला नव्हता आणि एकाही ठिकाणी जाळपोळ, लुटमार घटना ह्या घडल्या नव्हत्या. महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अगदी आहे तशी होती. ह्या सगळ्या गोष्टी पथ्यावर पडणाऱ्या गोष्टी आहेत, कारण तशा प्रकारचा ज्या वेळेस या सगळ्या घटनांचा तिथे आधार घेतला जाईल त्यावेळेस मात्र ही केस आपल्याला थोडी कठीण गेली असती. असो, मगाचा व्हिडिओ तुम्ही पुनश्च पहा. इंग्रजीमध्ये असला तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळण्यासारख्या आहेत. कमीत कमी त्यांचे हावभाव, त्यांच्या बोलण्यातला तो स्वर आणि जजेसच्या ऐकण्यातला स्वर आणि त्यानंतर जजेसचे रिप्लाय, हा स्वर तुम्हाला चांगलाच कळेल. कशा प्रकारे मुकुल रोहतगी आता नको एखादी क्लिअर डेट द्या वगैरे वगैरे बोलण्याचा प्रयत्न करत होते, हे सगळं पहा. आणि कशा प्रकारे एक विशिष्ट गोंधळ घालण्याचा सुद्धा एक प्रयत्न होता, तारखांमधला घोळ किंवा पहा तुम्हाला ते कळेल. तो व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करून पुन्हा पहा. काही असो, आपल्या केसेसला वेळ मिळत नाही, आपल्या केसेसला अगदी तारखा मिळत नाही, त्याचा प्राधान्यक्रम लावला जात नाही. इथे यांची एखाद्या मुंगीचा पाय तुटला असता ना, जर समजा ती मुंगी भाजपमध्ये असती आणि मुंगीचा पाय जरी तुटला असता आणि आपल्याकडून तो तुटला असता तरी सुद्धा आपल्याला कोर्टात लगेच तारखा त्यांना मिळाल्या असतात, आपल्याला लगेच सजा झाली असती. ही अशी परिस्थिती आहे. पाहूया.